कैलासाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारा आपला सहकारी आपल्यातून गेलेला आहे. त्यांना बाबा म्हटलं की म्हणायचे, ताई तुम्हीच गाडीमध्ये बसून मला बाबा बाबा करून टाकलं. पण स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की बाबा आपल्याला इतके लोक सोडून जातील, किंवा इतक्या अचानक की आजही आम्हाला वाटतं की बाबा कुठूनही येतील, इथून दिसतील. दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्यावेळेला सभापती करताना बाजार समितीचं त्यांची फार इच्छा होती की आपल्याला आपला सभापती करायचं, झालाच पाहिजे, संजय काळे नको. मी त्यांना अर्ध्या घाटातून परत काढलं. म्हटलं दादाने शब्द दिलाय, तो शब्द नाही गेला पाहिजे. शेवटी पक्ष आणि पक्षाचा प्रमुख याचा मान आपल्याला राखता आला पाहिजे. डोळे मोठे केले तरी त्यांच्या लक्षात यायचं की ताईला ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी जर काही गोष्टी सांगितल्या तर आम्ही देखील त्या कधी सोडल्या नाहीत किंवा डावलल्या नाहीत. परंतु हे गाव दत्तक घेत असताना, या गावाची निवड करत असताना सगळ्यात पहिली त्यांनी मागणी ठेवली. मी म्हटलं होईल का शक्य, लोकांची एकी असेल का? म्हटलं तुम्ही एकटेच गांजळे, बाकी सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोक आहेत, ते तेथील का साथ? हो म्हणाले ताई, तुम्ही काळजी करू नका, माझं गाव तेवढं चांगलं आहे. आणि खरोखरच गाव चांगलं आहे. गावाचा विचार एक आहे, गावातले सगळी करती माणसं कुठल्याही पक्षाची असो, पण ज्या वेळेला विकासाचा किंवा कुठल्याही निर्णयाचा भाग असेल त्यावेळेला गांजड्यांना कायम त्यांनी विश्वासात घेतलं. आणि म्हणून मी हे गाव दत्तक घेतलं. सर जे आपले कलेक्टर होते त्यांच्या हस्तेच इथे सुरुवात केली. आणि शेवट करून लोक अर्पण महाराष्ट्रात कोणी केलं नसेल, पण दादा आपण त्यांना या ठिकाणी बोलवून हा गाव दत्तक म्हणून घेतलं आणि ते पुन्हा परिपूर्ण करून सगळी कामं करून परत दिलं. आणि तो एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. इतके हुरुरी असायचे की त्यांच्या मनात एखादी कल्पना आली, मुळात म्हणजे ते कोणाला घाबरतच नव्हते. त्यांच्या मनात भीतीच नव्हती, कारण काय करायचं, कोण समोर आहे त्याला कधी त्यांनी विचारलंच नाही. त्यांच्या मनाला पटेल तेच त्यांनी केलं. आणि करत असताना फक्त ब्रेक लावायचं असेल तर तिथे ताईची गरज पडायची. या ठिकाणी आम्ही राहिलो ती गरज सांगते आजपर्यंत, पण कधी आमच्यामध्ये तिढा निर्माण झाला नाही. आमच्या ताई त्या देखील तितक्याच कर्तबगार आणि तितक्याच साथ देणाऱ्या होत्या. आपण पुरुषाची खूप 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 कौतुक करतो, गेलेल्या माणसाबद्दल खूप बोलतो, पण त्याला साथ देणारा त्याचा जोडीदार देखील तितक्याच ताकदीचा लागतो. आमच्या सुरेखाताई तितक्याच ताकदीच्या आहेत. आणि भविष्यात देखील त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच झाल्यानंतर घटना सांगितलं, फक्त ताई माझ्या पाठीवर हात ठेवा, माझ्या पाठीवर हात ठेवा. आणि मला लढ म्हणा, मी हा सगळा परिसर, कारण हा सगळा आदिवासी पट्टा त्यांना मानणारा. सकाळी उठलं की 8 वाजता बाबा कुठलं तरी दशकेत असणार, कुठे आहात, मी या गावात आहे, कुठे आहात, मी त्या गावात आहे. कधीही कुणाचा कार्यक्रम सुखदुःखाचा सोडला नाही. असे आपले गांजळे आपल्यातून इथे नसले तरीसुद्धा माझी जबाबदारी आहे की सुरेखा ताईंनी जे सांगितलं, हे कुटुंब सांभाळायचं. आणि कुटुंब म्हणजे नुसतं त्यांचं गांजळे परिवार नाही, तर हे गाव सांभाळायचं. जसं आजपर्यंत सांभाळलं, भविष्यातही त्याची तेवढीच काळजी घ्यायची. सर्व कामं हे जेव्हा उभं केलं, पंखे लावले, स्मशानभूमीत कोणाच्या पंख्या येतो, इथे पंखे आहेत. मला म्हटले की माझी आता एक इच्छा राहिली. म्हटलं काय इच्छा राहिली? मला म्हटले मला गालीचे टाकून द्या, कारण उन्हाळ्याचं बसायला लोकांना त्रास होतो, मला गालीचे टाकून पाहिजे. म्हटलं ठीक आहे, आपण आता पुढच्या महिन्यात निवडणुका संपल्या की तुम्हाला गालीचे टाकून देऊ. म्हणजे इतकं सतत प्रेम स्वतःच्या गावावर, स्वतःच्या प्रत्येक व्यक्तीवर असणारा आणि कोणालाही निर्भीडपणे न घाबरणारा आपल्यातलं एक नेतृत्व गेलं. भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालंच, पण जसं आता या ठिकाणी चेअरमॅन बोलले, सगळे म्हणाले की अतुलजी बोलले की पुन्हा एका व्यक्तीचं किंवा कोणा एका पक्षाचा नाही बांधील, तर संपूर्ण असणाऱ्या व्यक्तीला व्यक्ती जोडणारा म्हणून हा समाज तुम्हाला दिसतोय.
मैताच्या दिवशी देखील आपण पाहिलं असतं की जेव्हा जाताना त्यांची अंत्ययात्रा काढली तर इथे गाडी कुठे लावायला जागा नव्हती, कोणाला उभं राहायला जागा नव्हती, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. कारण सगळ्यांना हा धक्का होता. या धक्क्यातून सावरण्याची शक्ती निश्चितपणाने आम्हालाही देव आणि परमेश्वर सगळ्यांना देऊ. कारण प्रत्येक माणूस जो त्यांच्याशी जोडला गेला तो त्यांचाच झाला आणि कायम तो बांधून ठेवण्याचं, स्वतःसारखा करण्याचं काम या ठिकाणी संजय काळे म्हणाले. होय, त्यांनी लिहिलं की या ठिकाणी उधार माल मिळेल. लोक म्हणतात की आज नगद उद्या उधार, पण त्यांनी आज उधार घेऊन जा. आत्तापर्यंत त्यांना माहीत नसेल कदाचित, पण कांद्याचं बियाणंसुद्धा तुम्ही घेऊन जा. किती घेऊन गेलात तरी पैसे देऊ नका. जेव्हा तुमचे कांदे विकले जातील त्यावेळेला मला पैसे आणून द्या, असं म्हणणारं व्यक्तिमत्व तुम्हाला ह्या महाराष्ट्रात काही कुठे जगात भेटणार नाही. पण तेवढी ताकद त्यांच्यात होती. मी जादा काही बोलू शकणार नाही, पण परत असा सहकारी किंवा परत असा कार्यकर्ता सगळं मिळतं माणसाला, पण प्रामाणिक कार्यकर्ता जर पाहिजे असेल आणि तो जर मिळाला तर त्याला जपण्याचं, त्याच्या कुटुंबाला जपण्याचं, त्याच्या गावाला जपण्याचं काम जे नेतृत्वाने केलं पाहिजे ते आम्ही करू, एवढा विश्वास या ठिकाणी देते. पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहत असताना माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आहेत. कामाला महिला आल्या आणि सांगितलं का बाबा आम्हाला आज बिर्याणी पाहिजे, तर बिर्याणीच, पण जेवढं मटण तेवढंच तांदूळ, अशा पद्धतीने खाऊ घालायचं. एवढं त्यांच्यामध्ये काय, रामभाऊजी बरोबर ना, युक्तिवाद कितीही असतील परंतु कुठल्याही बाबतीत कमी न पडणारा असं व्यक्तिमत्व परत आपल्याला मिळणार नाही, आपण मिळवू शकणार नाही. पण मिळालाच कोणाच्या जीवनात असेल तर त्यांनी त्या कार्यकर्त्याला जपावं, त्याला आपलं म्हणावं आणि त्याचं दुःख आपलं समजावं, तरच खऱ्या अर्थाने आपण चांगले कार्यकर्ते. नाही तर आजच्या राजकारणाचं काही खरं नाही, कोणी कुणाचं नाही. अशा वेळेला आपण आपल्या माणसाला जपणं अत्यंत गरजेचं आहे. तेवढं फक्त केलं तर हीच खरी श्रद्धांजली आमच्या बाबांना, गांजळे दादांना मिळणार आहे, ती आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि या ठिकाणी राहिलेली सगळी कामं या गावातली पुन्हा एकदा मोठ्या कसोशीने करण्याचं काम, राहिली असतील ती पूर्ण करण्याचं काम शब्द देते की ते केल्याशिवाय मी राहणार नाही. कारण सभामंडप अजून मोठा करायचा, अजून मोठा करायचा. जिथे कीर्तन प्रवचन होतात त्या ठिकाणी अजून मोठी जागा झाली पाहिजे. लोकांना बसता येत नाही, लोकांना जागा कमी पडते, अशी त्यांची भावना होती. ते देखील करायचं आहे. त्यांचं एक पुलाचं स्वप्न होतं, एक रस्त्याचं स्वप्न जे राहिलं आहे. 40-50 वर्ष आमल्यांनी सांगितलं की 50 वर्ष रखडलेला रस्ता आम्ही त्या ठिकाणी 8 दिवस सतत उभा केला, बरोबर ना. मग अशा पद्धतीने प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली तरच आपण नेतृत्व म्हणू शकतो, नाही तर आपल्याला नेतृत्व म्हणण्याचा अधिकार नाही. या ठिकाणी निश्चितपणाने दादा तुम्हाला वाटत असेल, पण त्यांना कायम वाटायचं. मी बँकेत आली त्या दिवशी गेल्या 3 महिन्यापूर्वी, तर तुम्ही घरात आहात हे कळलं, मला म्हटले जाऊ ना. मला वाटायचं हा माणूस काय बोलला, मग मी त्या भीतीने गेली नाही. पण त्यांची दादाबद्दलच्या मनामध्ये भावना खूप चांगली होती. कारण ते किती बोलले रागवले तरी त्यांची भावना खूप चांगली होती आणि म्हणून त्या भावनेची आपण कदर केली पाहिजे. आणि या कुटुंबाचं संरक्षण ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, ती आपण पार पाडूया एवढंच या ठिकाणी सांगते. माझ्या बुचके परिवाराच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबते. जय हिंद. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.